नमस्कार, माझे नाव सलोनी सिद्धेश्वर आहे. मी कीर्ती धलवार. ते म्हणतात ना, स्वप्न मोठी असली की अडचणी लहान वाटू लागतात. यांचं जिवंत उदाहरण म्हणजे आपले समितीतील माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष तसेच आजचे यशस्वी उद्योजक माननीय गणेश काळे सर. आपल्याला माहितीच आहे, आपल्या समितीत कोणालाही लॅपटॉपची गरज असली किंवा लॅपटॉप रिलेटेड काही प्रॉब्लेम असलं तर तोंडातून एकच नाव निघतं, ते म्हणजे गणेश काळे सर. बरोबर, अगदी बरोबर. गणेश काळे सरांना कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला नक्की मदत करतील. पण हा सक्सेस ओव्हरनाईट मिळालेला नाही. यामागे आहे त्यांची जिद्द, संघर्ष आणि कधीही न हारणारी वृत्ती. सरांचं गोल एकदम सेट होतं. त्यांनी 11वी-12वी अहमदनगर जिल्ह्यातून पूर्ण केली. त्यानंतर ते पुण्यात इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशनसाठी आले. बट त्यांना काही कारणामुळे इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळाले नाही. पण त्यांचा गोल सेट असल्यामुळे त्यांनी हार मानली नाही. त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये BSc इलेक्ट्रॉनिक्सला ॲडमिशन घेतलं. पुण्यात राहणं किती अवघड आहे तुम्हालाही माहिती आहे, बरोबर. आता ॲडमिशन तर भेटलं, पण राहायचं कुठे? तेव्हा त्यांना विद्यार्थी सहाय्यक समितीबद्दल माहिती मिळाली, परंतु पहिल्याच प्रयत्नात समितीमध्ये ॲडमिशन झालेलं नाही. तेव्हा त्यांनी हार न मानता सतत त्यांच्या जिद्दीमुळे, चिकाटी व प्रामाणिक इच्छेमुळे सर सतत ऑफिस बाहेर येऊन बसायचे व त्यांच्या या गुणांमुळे त्यांना समितीत ॲडमिशन मिळाले. समितीत ॲडमिशन मिळाल्यावर विद्यार्थी सहाय्यक समितीने त्यांच्या आयुष्याला एक नवीन वाट दिली. विद्यार्थी सहाय्यक समितीच्या विविध योजना, जसं की कमवा शिका या योजनेचं एक उदाहरण सांगायचं झालं तर सर FC रोडवर 10 पैशांची कमवा शिका करायचे. तेव्हा त्यांनी एक स्वप्न पाहिलं होतं की पुढे जाऊन मी FC रोडवर माझं स्वतःचं ऑफिस उघडेल, आणि ते स्वप्न त्यांनी साकारलं सुद्धा आहे. आज रुपाली हॉटेल समोर त्यांचं FC रोडवर स्वतःचं एक मोठं ऑफिस सुद्धा आहे. घरून एकही पैशाची मदत न घेता त्यांनी स्वतःचं शिक्षण स्वतः पूर्ण केलं. तसेच ते स्वतःच्या पायावर स्वतः उभे सुद्धा राहिले. समितीच्या विविध स्पर्धा, जसं सांस्कृतिक स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, यातून सरांना छंद जोपासण्याची सवय लागली व ती सवय ते आज सुद्धा. सर तेव्हा पण बॅडमिंटन खेळायचे आणि आता एवढं एंटरप्रेनर झाल्यावर, एवढं सर्व बिझी शेड्यूल असतानाही सर आता सुद्धा रोज बॅडमिंटन खेळतात. तसे इथे समितीत होणारे ट्रेक, विविध कार्यक्रम त्यामध्येही सहभाग घेतात. आता शिक्षण पूर्ण झाले, त्यांना जॉब भेटली, पण अवघ्या 1.5 महिन्यातच त्यांना जाणवले की जॉब सॅटिस्फॅक्शन नाही. त्यांना भारत फॉर्जमधून ऑफर लेटर आलं. त्यांना करायची नव्हती जॉब, पण तरी त्यांनी परिस्थितीमुळे जॉब स्वीकारली. त्यांनी 6 वर्ष जॉब केले. जॉब स्टेबल होती, पण मनात सतत एकच विचार होता की मला आपलं स्वतःचं काहीतरी बिझनेस स्टार्ट करायचं आहे. त्यांनी आयुष्यात मोठा निर्णय घेतला आणि त्यांचा मॅक आणि PC सर्व्हिसेसचा बिझनेस स्टार्ट केला. बिझनेस त्यांनी अगदी घरापासूनच स्टार्ट केला. जेव्हा ज्या घरात राहत होते तर त्या फ्लॅटचं लोन त्यांच्या डोक्यावर होतं आणि लोन फेडणं सोपं नव्हतं. तरी त्यांनी त्यांचा बिझनेसचा निर्णय स्टॉप केला नाही. त्यांनी दिवस रात्र मेहनत केली त्यांच्या बिझनेसवर आणि त्यांचा बिझनेस चालू ठेवलं. परंतु बिझनेस सुरू केल्यावर अनेक चॅलेंजेस त्यांना फेस करावं लागले, जसं की क्लायंटसोबत कम्युनिकेशन आणि इतक्या लवकर क्लायंटचा विश्वास कमवणं सुद्धा सोपं नाही आहे. त्याचंच एक उदाहरण सांगायचं झालं तर त्यांच्याकडे एकदा एक क्लायंट लॅपटॉप रिपेअर करण्यासाठी आला होता. लॅपटॉप रिपेअर तर झाला, परंतु त्यानंतर त्यांनी डिलिव्हरीसाठी दुसऱ्या व्यक्तीला पाठवले. तो व्यक्ती लॅपटॉप तर घेऊन गेला, पण कुठेही त्याची गडबडीत एंट्री झाली नाही. मग तो व्यक्ती क्लायंट येऊन म्हणतोय की अरे मला तर अजून लॅपटॉप मिळालाच नाही. आणि तेव्हा ही गंभीर परिस्थिती होती, तरीही सर म्हणजे शांत राहिले आणि त्यांना क्लायंट सॅटिस्फॅक्शन महत्त्वाचं म्हणून सरांनी त्या क्लायंटला दुसरा लॅपटॉप देण्याची सुद्धा तयारी दर्शवली. त्यानंतर काही दिवसांनी CCTV फुटेजमध्ये सत्य समोर आले व त्या क्लायंटनी त्याची चूक सुद्धा कबूल केली. या प्रसंगावरून आपल्याला त्यांचं पॉझिटिव्ह थिंकिंग आणि त्यांचं पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि इथिकल थिंकिंगचं हे उत्तम उदाहरण आहे. अशा भरपूर अडचणी त्यांच्या समोर आल्या. आमचा एक प्रश्न होता सरांना, सर तुम्हाला असं नाही वाटलं का कधीतरी की खूप होतंय, आता मला नाही जमणार किंवा खूप अवघड होईल? सरांचं उत्तर असं होतं, नाही, कधीच नाही. त्यांनी कधी निगेटिव्ह विचार केलाच नाही. त्यांचा पॉझिटिव्ह अप्रोच इतका स्ट्रॉंग होता की त्यांचं असं म्हणणं होतं की आयुष्यात कितीही मोठा प्रॉब्लेम असू दे, त्यांच्या गोलपासून त्यांना थांबवू शकत नाही. 0 इन्व्हेस्टमेंटपासून चालू झालेला बिझनेस आज 1 करोडपेक्षा जास्त एक टर्नओव्हर क्रॉस करतोय.
आणि जसं कीर्तीने सांगितलं, त्यांचं ऑफिस आज पुण्यात मध्यवर्ती भागेत सेंटर FC रोडवर आहे. ही गोष्ट आपल्यासाठी अभिमानाची आहे. विद्यार्थी सहाय्यक समितीचा सरांच्या आयुष्यात खूप मोठा वाटा आहे. विद्यार्थी सहाय्यक समितीमधून सरांनी शिकलेले गुण जसं की इंडिपेंडन्स, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, लिडरशिप या सर्व गोष्टींनी अभ्यासासोबतच त्यांच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये खूप मोठा बदल घडवला आहे. तसेच सर आता ही समितीशी जोडून आहेत आणि नेहमी एकच मेसेज देतात. जेव्हा तुम्हाला असं वाटतं तुमच्यासोबत कोणीच नाहीये, तेव्हा समिती आणि समितीतील असणारी माणसं नेहमी तुमच्या पाठीशी असतात. त्यामुळे समितीला कधीच सोडू नका. तर ही फक्त एका व्यक्तीची सक्सेस स्टोरी नाही, तर समिती घडवते ते उद्योजक, ते नेतृत्व आणि ते माणूस यांचं जिवंत उदाहरण आहे. थँक्यू. फक्त मी कीर्ती आणि सलोनीचे आभार मानतो. त्यांनी फक्त अर्ध्या ते पाऊण तासात माझ्यावरशी चर्चा केली आणि त्या चर्चेमधून छान प्रेझेंटेशन केलंय. नक्कीच त्या छान मोठ्या उद्योजका बनतील. धन्यवाद.